मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस विभागांची बेहिशोबी रोकड दारूची वाहतूक थांबवण्यासाठी खास पथकं तयार। महायुती आणि महाआघाडी या दोन्ही पक्षांनी ठाण्याचा विकास नव्हे तर भकास केला आहे, मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांचा आरोप। ठाणे जनता सहकारी बँकेचा गत वर्षाचा ताळेबंद सादर, 10,000 कोटींची गरुड झेप। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। निवडणुकीच्या हंगामात गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा काही कोटींच्या घरात बेहिशोबी रोकड जप्त केली जात आहे। ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली यांसारख्या शहरांमध्ये काही दिवसांपूर्वी पोलिसांनी लाखो रुपयांची रोकड जप्त केली। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस विभागांनी बेहिशोबी रोकड दारूची वाहतूक थांबवण्यासाठी खास पथकं तयार केली आहेत। निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येईल तसतशी बेहिशोबी रोकड दारूकीच्या वाहतुकीत वाढ होईल हे स्पष्टच आहे। मानपाडा पोलिसांनी मध्यंतरी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या कार्यालयाबाहेरून 1.5 लाखाची रोकड जप्त केली होती। काही रिक्षा चालकांना पैसे वाटताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं होतं। मात्र ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली दौलतजादा लक्षात घेता परांजपे यांच्या कार्यालयाबाहेरील ही रोकड म्हणजे हिमनगाचं टोक असल्याची चर्चा आता रंगली आहे। ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वसई विरार, भिवंडी आणि कल्याण यांसारख्या पट्ट्यात काही राजकीय नेत्यांनी अशा प्रकारे पैसे वाटण्यासाठी खास माणसं ठेवली असून इच्छित स्थळी पैसे पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत। बड्या आलिशान गाड्यांमधून अशी रोकड वाहतूक करण्याची क्लुप्ती काही मंडळींनी लढवली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यामुळे मर्सिडीज, BMW, ऑडी अशा आलिशान गाड्यांची तपासणी जोरात सुरू करण्यात आली आहे। एरवी वाहतूक पोलीस नियम मोडणाऱ्या रिक्षा, मोटरसायकल स्वार तसंच लहान गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हटकतात, मात्र महागड्या गाड्यांमधील प्रवाशांना सहसा हटकलं जात नाही अशा तक्रारी सातत्याने ऐकू येत असतात। रात्रीच्या वेळी मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्या चालकांना शोध घेताना सरसकट सर्वच वाहनांची तपासणी केली जाते, मात्र दिवसभरात अशी तपासणी अपवादानच होत असताना दिसते। मात्र निवडणुकीच्या हंगामात महागड्या वाहनांची तपासणी मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत ठाणे शहर, भिवंडी, मुंबई नाशिक महामार्गावर विशेष पथकं तैनात केली असून या ठिकाणी अशा वाहनांची तपासणी केली जात आहे। ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही असे तपासणी नाके तैनात करण्यात आले असून तेथेही महागड्या वाहनांची आवर्जून तपासणी करा असे निर्देश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत। लोकसभा निवडणुकीत बेहिशोबी पैशाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानं ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी रिक्षा, टमटम यांसारख्या लहान वाहनांसह लँड क्रुझर, टाटा सफारी, इनोव्हा, फॉर्च्युनर अशा महागड्या आलिशान गाड्यांकडेही आपला मोर्चा वळवला आहे। नाक्यावर गस्तीसाठी उभे असणारे पोलीस कर्मचारी एरवी लहान गाड्यांची आवर्जून तपासणी करतात, मात्र मोठ्या महागड्या गाड्यातून प्रवास करणाऱ्यांना फारच कमी वेळा हटकतात असा सर्वसाधारण अनुभव असतो। तपासणी नाक्यांवर मर्सिडीज, BMW यांसारख्या महागड्या गाड्यांची कसून तपासणी केली जात असल्याचं चित्र फारच कमी वेळा नजरेस पडतं। ठाणे आणि नवी मुंबई सारख्या शहरात मात्र गेल्या काही दिवसांपासून जागोजागी बड्या महागड्या गाड्यांची तपासणी सुरू करण्यात आली असून फॉर्च्युनर, टाटा सफारी यांसारख्या गाड्या तर पोलिसांच्या हिटलिस्टवर असल्याचं सांगण्यात येतं। ठाण्यात काल रामनवमीचा उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्तानं ठाण्यातील अनेक राम मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव येथील राम मंदिरात या उत्सवानिमित्त भजन, कीर्तन आणि पारायण असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। रामजन्माच्या कार्यक्रमानिमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। मंदिराच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमानिमित्त भजन कीर्तनात भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता।
ठाणे महापालिकेच्या तिजोरीचा दावेदार येत्या लोकसभा निवडणुकीनंतर ठरणार आहे। 24 एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर कोकण विभागीय आयुक्त स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेण्याचे संकेत मिळाले आहेत। या पदासाठी सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ समसमान असल्यानं पुन्हा चिठ्ठीद्वारे सभापतींची निवड होईल। मनसेच्या सुधाकर चव्हाण यांनी या सत्तेच्या स्पर्धेतून अंग काढलं असून भाजप आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांपैकी एकाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य असून बसपाचे विलास कांबळे, सेनेचे नरेश मस्के, मीनाक्षी शिंदे, नरेश मणेरा, भाजपचे वाघोले, राष्ट्रवादीच्या रजिया शेख, मिलिंद पाटील आणि काँग्रेसचे रवी फाटक या 8 सदस्यांची मुदत संपल्यानं ते निवृत्त झाले होते। तेव्हा 20 मार्च रोजी सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे सुधीर भगत, राधा फतेबहादूर सिंग, नरेश मस्के, भाजपच्या आशादेवी सिंग आणि रिपाईचे रामभाऊ तायडे या महायुतीच्या, तर काँग्रेसचे दीपक वेदकर, राष्ट्रवादीचे सिराज डोंगरे आणि मिलिंद पाटील आदींची निवड करण्यात आली होती। मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानं सभापती पदाची निवडणूक रखडली होती। त्यावर निर्णय झाला असून 24 एप्रिल नंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शरीराकडे वेळ देण्याची मानसिकताच नागरिकांमध्ये राहिलेली नाही, अशी मानसिकता निर्माण करणं आणि चांगले शरीरयष्टी निर्माण करण्यासाठी ठाण्यातील राम मारुती रोडवर प्राइम फिजिक्स जिम या जिम्नॅशियमची निर्मिती करण्यात आली आहे। काल या अद्ययावत जिमचं उद्घाटन तळवळकर जिम्नॅशियमचे मालक मधुकर तळवळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विश्वास शिंदे आणि दत्ताराम चाळके आदी मान्यवर उपस्थित होते। बोरिवली आणि मुलुंडनंतर प्राइम फिजिक्स जिमनं ठाण्यात राम मारुती रोडवर ही पहिली शाखा सुरू केली आहे। 6000 स्क्वेअर फूटच्या भव्य जागेत ही जिम सुरू करण्यात आली असून यामध्ये व्यायाम करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे। तर व्यायाम करण्याकरिता येणाऱ्या नागरिकांसाठी या जिम्नॅशियममध्ये ज्यूस सेंटर, स्टीम बाथ, लॉकर्स आणि बॉडी मसाजची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। प्राइम फिजिक्स जिमचे मालक सुहास गाग, विराज कदम, सतीश पाटील आणि आंबेडकर असून ठाणेकर नागरिकांसाठी अद्ययावत यंत्रणांनी सुसज्ज अशी जिम देण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचं या मालकांचं म्हणणं आहे। महायुती आणि महाआघाडी या दोन्ही पक्षांनी ठाण्याचा विकास नव्हे तर भकास केला आहे असा आरोप आज मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेत केला। यावेळी मनसे नेते सुधाकर चव्हाण आणि नगरसेविका तेजस्विनी चव्हाण उपस्थित होत्या। मनसेच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये अभ्यंकर यांनी हे आरोप केले। ठाणे महापालिकेत युतीची 20 वर्ष सत्ता असून त्यांनी विकासाच्या नावावर भ्रष्टाचारच केला असल्याचं अभ्यंकर यांनी म्हटलं आहे। तर खासदार संजू नाईक यांना ठाणे रेल्वे स्टेशनला जागतिक दर्जा मिळवण्याच्या प्रयत्नांना अपयश आल्याचं मत अभ्यंकर यांनी व्यक्त केलं। रक्तदानामुळे एक वाचतो पण मतदानामुळे देश वाचतो, तर ठाणेकर सुज्ञ नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क बजवावा आणि लोकशाहीचा हा उत्सव साजरा करावा असं आवाहन मनसेतर्फे यावेळी करण्यात आलं। आता आमच्या महाराष्ट्र सेना पक्षाची परिस्थिती आपण सर्वांनी बघितलेली आहे की गेल्या काही दिवसांमध्ये जी आपण पहिली रॅली काढली होती तर प्रचंड असा हजारो लोकांचा प्रतिसाद मिळालेला होता। आता आमच्या प्रचार फेऱ्या सुरू झालेल्या आहेत, त्यामध्ये सामान्य जनतेचा अतिशय चांगला असा रिस्पॉन्स यामध्ये मिळतो आहे आणि लोकांचा दिवसागणिक या पक्षावरती म्हणजेच पर्यायी सन्मान्य राजसाहेबांवरती हा विश्वास आधी होताच, तो अजून वाढतोय। त्यामुळे आमच्यातला आत्मविश्वास वाढतोय आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की आम्ही ह्या लोकशाहीतील हा जो उत्सव आहे निवडणुकांचा, त्यामध्ये आमचा उमेदवार नक्कीच विजय होईल याबद्दल आमच्या मनात खात्री आहे। सर, कुठले 3 मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकांना सामोरे जाताय? कुठले 3 म्हणण्यापेक्षा कसं आहे, 300 मुद्दे आहेत, बसबसपुरी झालेली आहे। प्रत्येक वेळेला लहानपणापासून रस्ते, पाणी, वीज हे एकत आलो आहे। आज आम्ही जे बघितलं त्याप्रमाणे रेल्वे स्टेशनचं अपग्रेडेशन आहे ते आम्ही फक्त ऐकतोय, आलं का लक्षात? तो एक मुद्दा आहे। आज ह्या ठाण्यातील ह्या सुंदर टुमदार शहराची जी वाट लावली आहे की विकासाच्या नावाखाली संपूर्ण शहर भकास करून ठेवलेलं आहे। म्हणजे एखाद्याला घोडबंदरून यायचं असेल तर किती वाट लागते, त्याचा काय द्राविडी प्राणायाम करायला लागतो, हा विषय आहे। आज UPSC MPSC ठाण्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे, त्या लोकांकरता काही नाही, मुद्दे अनेक आहेत। आज ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये फक्त ठाणे येत नसून आज नवी मुंबई आणि मला वाटतं दुसऱ्या ह्या मीरा भाईंदर सुद्धा महानगरपालिका येतात।
त्यांची अवस्था काय आहे? आज मला वाटतं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा मीरा भाईंदरमध्ये तेच प्रॉब्लेम आहेत. रस्ते, पाणी, म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे की प्रत्येक इलेक्शनला फक्त रंग बदलतो, मुद्दे तेच असतात. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जनता सहकारी बँकेनं 10 एप्रिल पूर्वीच आपल्या गतवर्षाचा ताळेबंद सादर केला आहे. विशेष म्हणजे TJSB बँकेनं गरुड झेप घेतली असून आपल्या उलाढालीचा 10,000 कोटींचा टप्पा पार केला आहे. पुढील वर्षीपर्यंत ही बँक 13,000 कोटींचा टप्पा पार करेल असं बँकेनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. बँकेच्या महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि कर्नाटक येथे 90 शाखा असून जून 2014 पर्यंत बँकेच्या 100 शाखा पूर्ण होणार आहेत. बँकेनं यावर्षी 93 कोटींचा नफा मिळवला असून बँकेच्या स्वतःचा निधी हा 695 कोटींपर्यंत पोहोचला आहे. बँकेच्या सर्वांगीण प्रगतीचा आणि आर्थिक क्षमतेचा आढावा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उतेकर यांनी घेऊन प्रसिद्धी माध्यमांनाही माहिती दिली. बँकेचे सर्व संचालक मंडळ तसंच उच्च अधिकारी वर्ग या पत्रकार परिषदेत उपस्थित होता. TJSB सहकारी बँकेचा 2013-2014 या आर्थिक वर्षाचे ऑडिटेड रिझल्ट्स डिक्लेअर करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आपण बोलवलेली होती. बँकेने गेल्या आर्थिक वर्षात जो व्यवसायाचा 10,000 कोटीचा टप्पा असतो तो पूर्ण केलेला आहे व देशातल्या पहिल्या 5 बँकांमध्ये TJSB सहकारी बँकेचं स्थान आहे. आज बँकेच्या महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोवा या 4 राज्यांमध्ये 90 शाखा आहेत आणि पुढील 10पेक्षा जास्त शाखांची परवानगी बँकेला मिळालेली असून त्या शाखा उघडण्याचं कामकाज चालू आहे व जून अखेरपर्यंत बँक 100 शाखांचा टप्पा पूर्ण करेल असा मला विश्वास वाटतो. त्याचबरोबर यावर्षीचे जे आर्थिक निकाल बँकेने ऑडिटेड आज डिक्लेअर केले त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आपल्या नफ्यामध्ये जवळजवळ 26% वाढ झालेली आहे. आपला जो निव्वळ नफा ज्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात तो 143 कोटी झालेला आहे व ज्याला नेट प्रॉफिट म्हणतात म्हणजे इन्कम टॅक्स सर्व वजा करता 92 कोटीचा निव्वळ नफा बँकेला झालेला आहे. पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला. ए चल, चला चला. काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत. महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत. ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना. आम्हाला पैसे नकोत. एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत. चला ग. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा. आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा. आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 9322777007 8652025555. तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.